तर मुंबईतला 5 जागांचा निकाल अद्याप बाकी। मुंबई पालिकेतलं 5 जागांचं चित्र आता काही वेळातच स्पष्ट होईल। भाजप 87 आणि ठाकरेंची सेना 66, तर एमआयएम या ठिकाणी 8 जागांवर विजयी झालेली आहे। काँग्रेस 22 जागांवर विजयी झालेली आहे। मनसेला देखील 7 जागांवर विजय मिळालेला आहे, तर पवारांना देखील 1 जागेवर विजय मिळालाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवर विजय मिळाला आहे। 5 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे आणि भाजप शिंदे युतीनं आता जी मॅजिक फिगर आपण म्हणत होतो तर तो 114चा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे। मुंबईमध्ये युती पूर्णतः बहुमतामध्ये आणि भाजप शिवसेना युती ही मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करणार आहे। ऐतिहासिक असा हा विजय आहे, कारण गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता या महापालिकेवर आहे। अर्थात शिवसेना आणि भाजप एकत्र मिळून या ठिकाणी सत्तेमध्ये होते, मात्र महापौर हा नेहमीच शिवसेनेचा राहिलेला आहे आणि आता पहिल्यांदा घडणार आहे 25-30 वर्षांनंतर आता की मुंबई महानगरपालिकेवर हा भाजपचा महापौर असणार आहे। आता महापौर कोण भाजपमध्ये याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। तर हे मुंबईतलं चित्र 114 जागांचं भाजप आणि शिंदे या ठिकाणी युती म्हणून सगळ्यात मोठे खिलाडी समोर येत आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवारांची 3 जागांवर विजयी झालेली आहे। केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना सुद्धा भाजप आणि शिवसेना इथे 87 आणि शिवसेना या ठिकाणी 27 जागांवर 114 जागांवर आहे। मात्र ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांनी 73 जागांपर्यंत ही मजल या ठिकाणी मारलेली आहे। 73 जागांवर ठाकरे बंधू इथे विजयी झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरं तर हा एक मोठा विजय आहे, कारण ठाकरे काही हरलेले नाहीयेत। कारण युतीला एक म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीला ठाकरेंनी मोठी लढत या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी 4 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। भाजप 87 जागांचा सगळ्यात मोठा पक्ष मुंबईतला, तर काँग्रेस 22 जागांवर विजयी झाले, एमआयएम 8 जागांवर विजयी झाले। कारण निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेना या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। भाजप शिंदेच्या सेनेला 114 जागा या ठिकाणी मिळाल्यात। ठाकरे बंधू 73 वर आहेत। तर या सगळ्या निकालामध्ये जर आपण पाहिलं भाजप शिंदे यांची युती या ठिकाणी जिंकलेली आहे। महापौर हा भाजपचा या ठिकाणी असणार, भाजप शिंदेच्या युतीचा असणार आहे। मात्र ठाकरेंनी देखील त्यांना मोठी लढत मुंबईमध्ये इथे दिलेली आहे। मुंबईमध्ये भाजपचे जवळपास म्हणजे भाजप युतीचे या ठिकाणी 23 आमदार आहेत, खासदार या ठिकाणी आहेत। 13 आमदार हे ठाकरेंचे मुंबईमध्ये आहेत, मात्र महायुतीचे। मात्र त्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचे 13 आमदार आहेत। मात्र त्यानंतर सुद्धा इथे ठाकरेंनी मोठी लढत इथे दिली। उद्धव ठाकरे हरले नाहीत, तर त्यांनी 66 नगरसेवक या ठिकाणी निवडून आणलेले आहेत। त्यांचे 84 नगरसेवक 2017 मध्ये होते, मात्र त्यातले बहुतांश हे शिंदेंकडे गेलेले असताना नव्या चेहऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली। मराठी माणसानं ठाकरे बंधूंची साथ सोडली नाही असं या ठिकाणी दिसतं। 73 जागांवर ठाकरे बंधू विजयी झाले। भाजप आणि शिंदेच्या सेनेला 114 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। 4 जागांचा निकाल बाकी आहे। तर निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप आणि शिंदेंना बहुमत मिळालेलं आहे। 114 जागांवर ही युती विजयी झाली आहे। 4 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे। प्रतीक्षा आता त्या 4 जागांच्या निकालाची। शिवसेनेमधली फूट आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणं या सगळ्यामध्ये 73 जागा या ठाकरे बंधूंना या ठिकाणी मिळाल्यात। तर 2014 मध्ये मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेले होते, तर मनसेचे 7 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांचे देखील 66 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेत। म्हणजे विरोधी पक्षनेता सुद्धा महापालिकेमध्ये तसा स्ट्रॉंग असणार आहे। तर सत्तेमध्ये नसतील ठाकरे बंधू, मात्र विरोधामध्ये चांगली कामगिरी करू शकतात। मुंबईमध्ये ठाकरेंची हार झाली असं म्हणता येणार नाही। भाजप 87, शिंदेची शिवसेना 27 वर। अर्थात मुंबईमध्ये ठाकरे बंधू हे खरं तर दुसऱ्या क्रमांकावर इथे आहेत। भाजपच्या खालोखाल ठाकरे बंधू मुंबईमध्ये स्ट्रॉंग असणार आहे। एकत्रितपणे भाजप आणि शिंदेच्या युतीला 114 जागा मिळाल्या आहेत। ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 73 जागा मिळालेल्या आहेत। तर काँग्रेस आणि वंचित यांना एकत्रितपणे 23 जागांचा विजय मिळवता आलाय, तर इतर 10 जागांवर आघाडीवर आहेत। भाजप आणि शिंदे यांचा एक विकासाचा मुद्दा या ठिकाणी, त्याचबरोबर सगळ्याच म्हणजे उत्तर भारतीय असोत किंवा दक्षिण भारतीय असोत या सगळ्यांना एकत्र घेत या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेनं हा विजय मिळवलेला आहे। तर